आज एक ताई बोलल्या की त्यांच्या आज व्यथा, त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. 20 वर्षाचे घर झाले नाही, पण त्यांची आज हालत बेकार आहे. पाणी गळतंय, स्लॅब गळतंय, अशी व्यवस्था आहे. ते बिचारे त्रस्त झालेले आहेत. आणि मग त्रस्त झालेल्या बिचाऱ्यांचा फायदा उठवण्याचं जर कोणतरी काम करत असेल ना, ते आम्हाला मान्य नाही. त्यांचा फायदा उठवू नका. मी ढोबल आकडे सांगतो, ढोबल. कारण मला ॲम्युनिटीज वगैरे माहिती नाही, ते काय देणार आहेत. त्यांचा RCC हे पण मला माहिती नाही अजून. पण ढोबल आकड्याने जर 25 माल्याचा टावर जर आपण बांधायला घेतला तर 3,500 समथिंग खर्च येतो. पण ॲम्युनिटीज जशा जशा असतील तसा वाढतो, कधी कमी होतो. प्लस 30% ते लोकांना देणार आहेत. म्हणजे 1,050 त्या प्रोजेक्टमध्ये अजून त्यांचा खर्च येणार आहे. म्हणजे 4,500 फुटाला तो खर्च येणार आहे. आणि साधारण 90 लाख फूट काम होत आहे. त्यातनं 60 लाख फूट हे इतर लोकांना विकणार आहेत, इतर लोकांना देणार आहेत. त्यांचा भाव आपण साधारण 15,000 पकडूया. जास्तही घेतील. 10,000 प्रॉफिट आहे 60,000वर. हे सगळं बघताना 4,500 कोटी रुपये तुम्ही जर प्रॉफिट घेत असाल तर या बिचाऱ्या गरीब लोकांचं का तुम्ही मरण करताय ना? त्यांना एक तर एरिया वाढून द्या किंवा त्याच्यावर काहीतरी बेनिफिट द्या. एवढी मोठी प्रॉफिट, खर्च आणि प्रॉफिट सारखंच होत असेल, 4,500 कोटी जर खर्च होत असेल, 9,000 कोटी जर त्याच्यावर बिझनेस होत असेल, तर एवढा मोठा प्रॉफिट तुम्ही घेता. मग ते बिचाऱ्यांना त्यांना घर गळते तेच बरं आहे. मग त्यांना मोठी घरं द्या अजून. हा आमचा उद्देश आहे. आमचा कोणाचाही अजून विरोध त्यांनी केलेला नाही. एक तर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर नसताना देखील काही गोष्टी करतायत आणि आता सांगतायत की ते आम्हाला करायचं नाही करायचं. मग लोकांचा तरी फायदा करा ना. हे लोक आमचे आहेत ना, हे गरीब लोक आहेत बिचारी, त्यांना वाढून द्या ना. काल आमच्या सन्माननीय सुरज पाटलांनी सांगितलं, आम्ही आमच्या माथाडी कामगारांना 2 BHK देतोय, 2 BHKचे 2 घरं देतोय. एवढी मोठी जर त्याच्यामध्ये प्रॉफिटच्या माध्यमातून एवढे प्रॉफिट कमवण्यापेक्षा जरा कमी प्रॉफिट कमवा ना. या लोकांचा फायदा करा ना. हेच मला या माध्यमातून बोलायचं होतं. किशोर पाटकर साहेब, तुम्हाला खूप अभ्यास आहे, तुम्हाला FSIचा खूप अभ्यास आहे, नेमाचा काय आहे. आम्हाला कन्स्ट्रक्शनचा थोडा अभ्यास आहेच ना. मी जे आकडे दिले 3,500 मध्ये काम होत नाही 25 मला टावरचा होतो ना. मग किती माळे? 72 माळे आहेत साहेब. किती माळे सांगा. बोला 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 किती माळे ते सांगा. बोला बोला. महापौर मॅडम, तेवढा रेट वाढतो, खर्चही वाढतो, रेटही वाढतो. फ्लोर वाईज घेतात, फ्लोर वाईज रेट वाढतो, तेवढा रेटही वाढतो. अजून वाढेल. 5,000 खर्च येईल, पण तुम्ही 25,000 घ्याल ना, कारण फ्लोर वाईज तुम्ही पण घेता. बिल्डरच तुम्ही, बिल्डर लोकांच्या वतीने बोलता ना. बाकी ताई, आमचा विरोध नाही आहे. तुम्हाला चांगलं घर मिळावं, मोठं घर मिळावं, त्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी ऑन पण मिळावं. कारण हे 4,500 कोटी कमवणार आहेत तुम्हाला. आणि मग ते ठेवून तुम्हाला त्या डोक्यात तेवढं येत नाही. 4,500 कोटी रुपये कमवणार. हा, मोठं घर द्या. तुम्ही इन्फ्रा तर द्यायचंच आहे. ते नाही देत तर घर तर मोठं द्या. ऑन द्या, ऑन त्यांना ऑन द्या, ऑन. पुन्हा येईल.